आज होती होळी. होळी की पेटवली. लाईक करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब नसन केलं त्याने सबस्क्राईब बी करून घ्या. आठवणीनं करा पण सबस्क्राईब. सबस्क्राईब केल्याशिवाय जमत नाही. घंटा बी वाजून द्या. मग उठलो भाऊ सकाळीच. आज होते होळीचा दिवस. आणि आपल्याला जात होतं सकाळीच वावरामध्ये थोडंसं काम होतं तर मग सकाळीच उठा लागला आपल्याला. चहा घे घेतला आणि बाहेर येऊन पाहतो का लाईट चालूच होते. अंधारही होता थोडासा. तरी बी आलो बाहेर. पहा कसा दिसते सकाळचा व्ह्यू. म्हशी तर काही नाही थांबल्या होत्या. तो खर्रा घ्यायला थांबला पोरगा तर. म्हशी बी अशा आहे का जायच नाही त्याच्याशिवाय. मग त्या बी थांबल्या. मग काय गावात तर भयानकच चमकून राहिलं खतरा. आपल्याला मग जायचं होतं हॉल आणाले श्राम काकाजीच्या वावरामध्ये. मग वावरात जायला लागलो आम्ही. म्हणलं हॉल आणायचं आणि पोहोचलो वावरामध्ये. पोपया तर मोठ्या मोठ्या दिसे. पण एकही पोपई पिकली दिसे नाही. मग आलो विहिरीवर. तर विहिरीवर होती त्याच्या क्रेन. क्रेनवरती चालू आणि काही नाही ऑपरेटर तर टरटरच घुमे हँडल. आणि मग हे उतरले बाबा विहिरीमध्ये गरं गरं घुमत सर्कसवाणी. त्याला चक्कर एक नाही का मला तर भेवच लागे. पण ते गरं गरं उतरले राजे हो. उतरले ते विहिरीमध्ये. आता त्याचं चालू होतं विहिरीमध्ये काम. ते पाडी साईडचे गोटे अंगावर नाही पडले पाहिजे म्हणून. हे वावरवाली बाई आली को को करत लवकर लवकर काम करा करून. मग काय हॉल घे मागितला काकाजीले. काढला हॉल ना हॉल. जायला लागलो घराकडं. घराकडे जायला लागलो. पाऊस पोपय पण पोपई काही एकही पिकली दिसली नाही. म्हणलं राहू दे आता नाही तर चाल घराकडे जाऊ. मग आलो घराकडं. ते दिसले ना गांधीजी 3 बंदर बसून होतेशे बसून पाहावर ते आशा होळीचा दिवस असून सगळ्या कामच करून राहिली. मग जायला लागलो आपण आता वावराकडं जायला लागलो. तर हे भेटले ना आपल्याला दोघं. म्हणे आम्हाला घ्या म्हणे तुमच्या ब्लॉकमध्ये. ठीक आहे घेतो बा म्हणलं तुम्हाला. वावरात आलो बाल्या भाऊ तो का हॉल फिट करायला भिलला. कारण त्याच्याशिवाय आमचं कामच नाही भागत. मग हॉल गिल फिट केला आणि मोटर लावली. पाण्याची ट्रायल घेतली. हॉल गेली 1 नंबर जमला होता. आता हिरीतच डायरेक्ट पाणी पडे. आणि दिलं ठिंबक लावून. आपण लावलं झाडावर ठिंबक. मग काय राहू दे म्हणलं आता लाईन जातपर्यंत चालते म्हणलं आपली मोटर. दिल्ली ठिंबक लावून झाडायले चाललो आलो आता घराकडं. जायला लागलं घराकडं. आता मग काय पोचलो ना घरी. घरी पोचलो. आंघोळ गिंघोळ केली. जेवण केलं. मग अजून गेलो आपण वावराकडं. होळी पेटवासाठी एक खोड आणत होता ना आपल्याला. मग खोडगीड पाहिलं वावरामध्ये एक. चाललो घेऊन खांद्यावर. भारी लय आहे ते पण आणाच लागते. मग गेलो होळीची सामग्री जमा करायला. म्हणजे गवऱ्या गिवऱ्या जमा करायला लागते. तर घेतल्या गवऱ्या घे महापुरीला म्हणलं घे गवऱ्या गिवऱ्या. तिनं घेतल्या महापुराने घेतल्या. मग लावली होळीची पूजापाती चालू. होळीची पूजापाती चालू होती. आता पेटून घ्या होळीचा टाईम झालाच आहे पेटवायचा. मग होळी बी घेतली पेटून. होळी घेतली पेटून. मग काय एका सगळेच पूजापाती करू लागले. मग घरची बाई बी आली पूजापाती करायला. तिने पूजापाती केली. होळी तर चांगलीच भडकली होती. म्हणलं झाले आता आपल्या बाबूला की बोला म्हणलं पाहायला लागले. तर येतो म्हणे तो. मग आपले चाले चेंडे बिंडे पाहायला लागले. हे मग माझी लहान पोरगी आणि तिने घेतली पूजापाती करून पाहायला लागून. पाहून घ्या आमच्या इथचा लहान कसा लागते पाया. तुम्हाला लागता येते कशा पाया पहा बरं. मग काही नाही रत्नही आली होती पूजापाती करायला. तिने पूजापाती म्हणे फोटो गिटो काढ. मी फोटो गिटो नाही काढत पण व्हिडिओ काढूनच घेतो. मग गेलो मोठ्या होळीकडं. आमच्या गावामध्ये एक मोठी होळी भरते पेटते. मग तिकडे गेलो. त्या दिवे होते भोवताल बा. का होय म्हणलं दिवाळीसारखं वाटून राहिलं. आता मनामध्येच होता कोण ऐकायची त्याला आस लागे का नाही तर. मग थोडेसे घेतले तिथं फोटो गिटो काढून. मी बी घेतली थोडीशी शूटिंग काढून. मग शूटिंग काढली ना आपण यायला लागलो आता घराकडं. आपलं गाव तर जसं काही दिवस आहे असंच उजीड राहते चकाचक. आपल्या घरापाशी जो टावर दिसतो तो आपलं घर होय. आणि मग आपण चाललो आता आपल्या घराकडं आलो ना. आपल्या अंगणात तर लय चेंडे बँडे बसून होते. कारण होळीपाशी पूजापाती करायला पाया लागायला आले होते. मग बाया बी होत्या तिथं बसून. आलो आपण आपल्या घरापाशी. झाडेकडे बमाय थोडा आपला पान ठेला. आणि तुम्हाला जरा आमचं गाव दाखवता थोडंसं रातच्या पायरीचं कसं दिसते तर पाहून घ्या. हे आहे तुकडोजी महाराजचं मंदिर. आपल्या घरासमोरच आहे. मग कसं आहे व्ह्यू संध्याकाळचा पहा बरं. देखते झुईजप. मग काय सगळ्यांनी तिथं पूजापाती केली. आणि मग एका सगळेशी पूजापाती करी. तरी रत्न बसूनच होती. म्हणे ते आमचे फोटोज घे म्हणे. मला ठीक आहे भाऊ तू इच्छा पूर्ण करतो घे म्हणलं फोटो. आमची बाई तर काही नाही. मॅडम आणि खुर्चीवरच बसली होती. मला आता तर काही थंडी लागत नाही. हाताखाली शकून राहिले तिथं नाही शकत म्हणे. थोडंसं बसतो म्हणे चांगलं वाटते म्हणे. आरोग्य पुरलं. आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच.